दरम्यान भोंदू अशोक खरात प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा एक खुलासा झालाय। सर्व डॅडला माहिती, मात्र घरात खूप कॅश यायची। खरातच्या मुलानं एसआयटी चौकशीत ही कबुली दिली। सूत्रांची ही माहिती आहे, खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची दाट शक्यता आहे। एसआयटी कडून खरातच्या मुलावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली, मात्र मुलाचं उत्तर सर्व डॅडला माहिती हेच होतं। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडे। किरण, खरं तर खरातच्या मुलाची सुद्धा चौकशी झालेली आहे। या चौकशीत त्यानं नेमकी काय काय माहिती दिली? 2 दिवसाआधी अशोक खरातच्या मुलाला एसआयटीने चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं होतं। कल्पना खरातवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्पना खरातला ताब्यात घेण्यासाठी एसआयटीची पथक आणि शिर्डी पोलिसांचं एक पथक जेव्हा अशोक खरातच्या घरी गेले त्यावेळेस तिथे कल्पना खरात नव्हती आणि त्यानंतर अशोक खरातच्या मुलाला एसआयटीने ताब्यात घेतलेलं होतं आणि त्याच सगळ्या चौकशी दरम्यान या मुलाने ही कबुली दिल्याची हे माहिती मिळत आहे। जे काही सर्व माहिती आहे किंवा जे सर्व व्यवहार आहेत ते डॅड करायचे अशा पद्धतीची माहिती या मुलाने दिलेली आहे। पण एक महत्वाची जी माहिती मुलांनी दिलेली आहे त्या संदर्भात मात्र घरात खूप कॅश येत होतं, पण ते कॅश कुठून येत होतं, कुठे जात होतं, तर त्या संदर्भात मला माहित नाही। ते सर्व माहिती डॅडला आहे अशा पद्धतीचा जो खुलासा आहे तो अशोक खरातच्या मुलाने केलेला आहे। त्यामुळे हा कॅश नेमका कुठून येत होता, कुठे जात होता त्या संदर्भात आता जे त्याच्याकडनं चौकशी केली जाते। कारण खूप मोठ्या प्रमाणात जे प्रॉपर्टी आहे अशोक खरातची नाशिक, शिर्डी, पुणे, नगर अशा परिसरांमध्ये आहे आणि नेमकं ही प्रॉपर्टी अशोक खरातने कुठून घेतलेली आहे, कशा पद्धतीचे व्यवहार झालेले आहेत त्या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून चौकशी सुरू आहे। पण अशोक खरातच्या मुलाने एकूणच घरात खूप कॅश यायचं, कॅश येत होतं अशा पद्धतीची कबुली दिलेली आहे। त्यामुळे या संदर्भात अधिक जी चौकशी आहे ती एसआयटीकडून केली जाते। नक्कीच किरण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर अशोक खरातच्या मुलाची म्हणजेच हर्षवर्धन खरातची सुद्धा चौकशी झाली। घरामध्ये खूप पैसा यायचा, मात्र याची मला काही माहिती नाही असं हर्षवर्धन खरातनं म्हटलं। अशोक खरात प्रकरणात एक अत्यंत महत्त्वाचा खुलासा झाला। हर्षवर्धन खरात याची चौकशी करण्यात आली। घरामध्ये खूप पैसा यायचा, मात्र याची सगळी माहिती वडिलांना आहे, मला काही माहिती नाही असं हर्षवर्धन खरातनं म्हटलं।